दादा नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? नितीन अशोक दिवे. नितीन अशोकरावजी दिवे. गाव कोणतं आहे? खापरी. गाव खापरी. तालुका समुद्रपूर. तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा. आपला मोबाईल नंबर काय? 9607171231. 9607171231. बरं नितीन भाऊ, हल्ली जे आपण शेतामध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे? हे पराठी कपाशी. आपण नितीन भाऊच्या शेतात आलो, कपाशी या पिकामध्ये कपाशीचं पीक लावलं. बरं मला हे सांगा नितीन भाऊ, की पराठीवरती आधी तुमचा नेमका त्रास कशाचा होता? या जे शेंडा होता या थांबला होता, वाढ थांबली होती. अच्छा, पराठीची वाढ थांबली होती, शेंडा वगैरे पूर्ण म्हणजे थांबून गेला, तर वाढ वगैरे काय होत नव्हती. आणखी काय त्रास होता? आणखी पाती गळत होती आणि पाती गळली होती पुरी. अच्छा, म्हणजे पावसामुळं पाती पूर्ण गळली होती आणि पाती जे होती ते गळत बी होती. गळली बी होती आणि गळत बी होती. तर बरं हे सांगा आता नितीन भाऊ, की हल्लीमध्ये तर याच्यामध्ये तर आता आपल्याला पाती पण चांगली दिसत आहे, बोंडही चांगली दिसत आहे आणि काय म्हणते त्याला, पाती गळ तर होतच नाही, बरोबर आहे? पाती गळ तर थांबलीच आहे, बरोबर आहे. तर मला हे सांगा, की याला म्हणजे तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारचं औषध फवारणी केलं आणि म्हणजे कोणत्या दुकानदाराने म्हणजे तुम्हाला सल्ला दिली म्हणजे हे औषधीबद्दल, नाही का? साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट. अच्छा, म्हणजे श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट यांच्याकडून तुम्ही औषध आणलं होतं. तर बरं मला हे सांगा, की त्यांनी जे तुम्हाला औषध दिलं त्याच्यानंतर काय काय झालं आणि किती दिवसात झालं? आता हे शुक्रवारला मारलं होतं. आता शुक्रवारपासून आता हे जे पाती फुल गळत होतं, हे पाती फुल आता थोडंसं थांबलं आणि पाती चालू झाली आहे ना. अच्छा, म्हणजे तुम्ही शुक्रवारला फवारणी केली, ह्या आता गेलेला शुक्रवार. त्यापासून आजचा जर दिवस पकडला तर आजचा 5वा दिवस सुरू आहे, म्हणजे 4 दिवस झाले फवारणीला आपला, बरोबर आहे? त्या 4 दिवसामध्ये नवीन पाती येणं चालू झाली, शेंडा पण निघाला, फुटवे पण होत आहे आणि पाती गळ पण थांबत आहे, बरोबर आहे? तर मलाही सांगा नितीन भाऊ, की जसं आता तुम्ही याच्या पहिले पण खूप प्रकारची औषधं फवारणी केलेली असेल, बरोबर आहे? त्याच्यानंतर काय म्हणते याच्यामध्ये जे तुम्हाला रिझल्ट जे आहे ते तुम्हाला लवकर भेटले की उशिरा भेटले? लवकर भेटले. अच्छा, रिझल्ट जे आहे तुम्हाला लवकर भेटले. आणि सोबत मला सांगा नितीन भाऊ, की जसं याच्यामध्ये कसं आहे, खूप दुकानदार बुरशीनाशक हे ते पातीगळसाठी वापरत असते, तर तुम्हाला श्री साई गणेश कृषी केंद्रवाल्यांनी कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक दिलं का? नाही. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणतं बुरशीनाशक टाकलं नाही. आणि जे पातीचे जे सिरीज आहे ते जवळ आहे की दूर आहे? जवळ आहे ना, बाकी पाती वगैरे गळत नाही ना? पाती गळत थांबली. अच्छा, आणि सोबत तुरीला वगैरे काही फवारणी केली आहे का? हो, तुरीला तेच मारलं. अच्छा, म्हणजे जे तुम्ही पराठीला मारलं होतं तर तुरीला आता शेवडा निघणं चालू झाला आहे ना? तुरीला शेवडा वगैरे निघणं चालू झाला ना? शेंडा चालू झाला. अच्छा, तुरीचा म्हणजे शेंडे पण चांगले आणि ब्रांचिंग आणि काय म्हणते शेवडा पण निघणं चालू झाला, म्हणजे 4 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटला. तर आता नितीन भाऊ कसं आहे, बाकी शेतकऱ्यांचं बी कसं आहे, खूप शेतकऱ्यांच्या पराठ्यांना पातीच नाही आहे, तर त्यांनी फवारणी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? श्री साई गणेश कृषी केंद्रामधून फवारणी घ्यायला पाहिजे ना? ठीक आहे, धन्यवाद.